सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय उपमहापौर महोदय, सन्माननीय आयुक्त महोदय, सन्माननीय सचिव महोदय, सन्माननीय अधिकारी वर्ग, नगरसेवक, नगरसेविका, पत्रकार बंधू आणि प्रेक्षकातील प्रेक्षक बंधू, सन्माननीय सदस्य सरोज पाटील वहिनीने या ठिकाणी सभेला सुरुवात करण्यापूर्वी काही प्रश्न, काही मुद्दे या ठिकाणी मांडले आणि या मुद्द्यावर खऱ्या अर्थानं विस्तृतपणे कायद्यावर बोट ठेवून माझे सहकारी मित्र सूरज पाटील साहेबांनी विस्तृतपणे माहिती दिली. माहिती अपेक्षित होतीच, परंतु अभ्यास करताना काही उणिवा या ठिकाणी राहतात. महापौर महोदय, आता मी एक उदाहरण या ठिकाणी दिले सभेच्या माध्यमातून या प्रश्नाच्या अनुषंगाने. या सभेला 20 तारखेला सन्माननीय शिवराम पाटील साहेबांनी रजेचा अर्ज या ठिकाणी दिला होता आणि त्यांची रजा आपण मंजूर केलेली होती. आता ते रजे प्रक्रियेमध्ये ते बाहेर असल्या कारणाने त्यांना तहकूब सभा कायद्यावर बोट ठेवून कळली नाही, परंतु त्यांना ती ज्ञान असणं गरजेचं आहे. म्हणून याच कायद्याच्या कलमामध्ये जाहिरात किंवा पेपरला सुट्टीच्या कारणामुळे मी या ठिकाणी शब्द वापरतो, सुट्टी असल्या कारणामुळे आपण जर वर्तमानपत्रामध्ये त्याची छोटीशी बातमी किंवा जाहिरात दिली असती तर त्याची कल्पना कदाचित ऑनलाईन तरी शिवराम पाटील साहेबांनी ती वाचली असती. म्हणजे माझं म्हणण्याचं तात्पर्य असं आहे, या सभागृहामध्ये काही आजारी होते, माझे सहकारी मित्र पाटील साहेब आजारी असल्या कारणामध्ये सभागृहात पूर्ण वेळ बसू शकले नाही. किशोरजी पाटकर साहेबांना तातडीचं काम असल्यामुळे ते मंत्रालयात निघून गेले होते, म्हणून त्यांना 2 दिवसानंतर होणारी सभा माहितीच नाही, कारण ते सभागृहातच नव्हते. मग जे कोणी सदस्य या ठिकाणी अनुपस्थित असतील त्यांच्या माहिती कारणासाठी किंवा त्यांना तत्काळ कळवण्यासाठी या संदर्भात कलम आहे आणि दुसराही कलम आहे की त्याची जाहिरात जर 2 दिवस सुट्टी आली असती तर वर्तमानपत्रामध्ये आपण त्याची जाहिरात देणं गरजेचं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी चूक या ठिकाणी सचिव विभागाची झालेली आहे आणि ती चूक या ठिकाणी मान्य निश्चित स्वरूपात केली गेली पाहिजे. जर त्या ठिकाणी कायद्याच्या बंधनात अधीन राहून ही सभा परिपूर्ण होत असेल तर त्या कायद्याला बदल सुद्धा या ठिकाणी दिली गेली न गेली पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. त्यामुळे सरोज पाटील वहिनीने जो म्हणणं या ठिकाणी मांडलंय या म्हणण्याला अनुसरून आपलं मत सूरज पाटील यांनी मांडलेलं आहे. या दोन्ही मताशी मी सहमत आहे, परंतु सभा 8 वाजेपर्यंत झाली. कायद्याने सगळ्याच गोष्टी कायद्याच्या चौकटीत राहून होत नाहीत. काही गोष्टी काही माणुसकीच्या दृष्टिकोनातून सुद्धा पाहिल्या गेल्या पाहिजेत, काही गोष्टी कायद्याच्या बंधनात किंवा अधीन राहून केल्या पाहिजेत, काही कायद्याच्या चौकटीच्या बाहेर राहून सुद्धा केल्या गेल्या पाहिजेत. या मताचा मी सुद्धा आहे, परंतु अपेक्षित उत्तर या ठिकाणी देताना काहीतरी चूक झाली, ही चूक सुद्धा मान्य केली गेली पाहिजे. चूक मान्य करणारा सुद्धा या ठिकाणी मोठाच असतो, त्यामुळे चूक सुधारली गेली पाहिजे असं या ठिकाणी माझं मत आहे. आणि या ठिकाणी आयुक्त महोदयांनी महापौर महोदय आपल्या माध्यमातून आयुक्तांनी याचं स्पष्टीकरण द्यावं एवढे